नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक संदीप लोंढे। तर आपल्या ज्या तलाठी वगैरे ज्या परीक्षा आहे त्याचे मुलांचे हॉल तिकीट जे आहेत किंवा सेंटर जे आहेत ते माहीत झालेले आहेत। काही मुलांचे अजून बाकी आहेत, तर त्या मुलांना देखील ते हॉल तिकीट वगैरे येऊन जाईल। परंतु या परीक्षेसाठी आपण द्रोणाचार्य क्लासतर्फे एक टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू करतोय की यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा परंतु अवघड म्हणजे मार्क जाणारा जो भाग आहे तो म्हणजे जीकेचं मुलांना कळत नाही की काय वाचायला पाहिजे किंवा काय वाचायला नको आहे। तर त्यासाठी TCS IBPS ज्या पॅटर्नला फोकस करतोय तर त्या फोकसनुसार आता वनरक्षक वगैरे झालेल्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये कसे प्रश्न विचारले, त्याच्यानंतर केंद्राच्या काही परीक्षा ते घेत आहेत तिथं कसे प्रश्न विचारले जातात। तर आपल्याला TCSने महाराष्ट्रामध्ये ज्या झालेल्या परीक्षा आहेत त्याच्यात विचारलेले जे प्रश्न आहे असे आपण टेस्ट जी आहे, तर तुम्हाला आता हे जीकेचा भाग असतो त्याच्यामुळे टेस्ट ही डायरेक्ट ऑनलाईन म्हणजे आता तुम्हाला दिलीन सोडवत बसण्यापेक्षा आता लगेच आपण सोडवायला सुरू करूया। पेन आणि वही घ्यायचं आहे, तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण मी लगेच देणार आहे। म्हणजे अशी आपली ही टेस्ट सुरू झाली आणि तुम्हाला लगेच कळेल की 25 पैकी TCS पॅटर्नला तुम्हाला किती मार्क्स मिळत आहेत। चला तर सुरू करूया आपण जीकेची टेस्ट फर्स्ट। अशी टेस्ट मी कंटिन्यू म्हणजे याच्या पुढे पण घेणार आहे। जास्तीत जास्त आपण सराव घेऊया। तुम्ही यामध्ये सक्रिय सहभाग तुमचा असणं गरजेचं आहे। प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे। या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला काय परीक्षेला तलाट्याला येणार हे कळणार आहे आणि तो पॉईंट लगेच क्लिअर करायचा। या टेस्टमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तर ते मी परत त्याचे पण व्हिडिओ तयार करणार आहे। समजा आता याच्यामध्ये खूप वेळा विचारला जाणारा लोकसंख्या आहे, बुक आहे, तर मी त्याचे व्हिडिओ टाकणार आहे। तुम्हाला त्याच्यापेक्षा दुसरं काही करण्याची गरज नाही। मी सांगितल्याप्रमाणे खाली मी टेलिग्रामची जी लिंक आहे तर ती देतो, त्याला टेलिग्रामच्या लिंकला जॉईन व्हा। तुम्हाला तिथे याच्या PDF पण मिळतील आणि जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि त्याचं नोटिफिकेशन जे आहे। तर या पद्धतीने आपण परीक्षा जोपर्यंत चालेल तोपर्यंत महत्त्वाचा भाग जो आहे तर तो सर्व तुमचा घेऊया। आणि ज्यांना आणखी मार्गदर्शन लागत असेल किंवा त्याच्या बॅच आहे प्रत्येकाच्या, त्या जर तुम्हाला जॉईन करायच्या असेल तर संपर्क तुम्ही साधायचा आहे। तर नंबर जो आहे तर तो मी पुढे सांगतो तुम्हाला। आपण सुरू करूया टेस्टला। पेन आणि कागद घ्या। तुम्हाला विचार करायला वेळ लागत असेल तर व्हिडिओ काय करायचा आहे, पॉज करायचा आहे। तर सुरू करूया द्रोणाचार्य क्लासतर्फे टेस्ट सिरीज तलाठी परीक्षा प्लस पुढे येणाऱ्या IBPS TCSच्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाच्या। तर हे प्रश्न विचारलेले आहेत आत्ता ज्या महाराष्ट्रात परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये। तर केलुचरण मोहपात्र हे जे आहेत तर टिंबटिंबच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे। तर केलुचरण मोहपात्र हे नाव कोणत्या नृत्याशी संदर्भामध्ये आहे। तर महत्त्वाचा पॉईंट नृत्यांचे प्रश्न विचारले जातात, तर त्याचा पण मी व्हिडिओ टाकेल, त्याच्यातून तुम्हाला सगळ्याची सखोल माहिती मिळेल। तर याचं उत्तर आहे ओडिसी जे आहे या नृत्याशी ते संबंधित आहेत। तर यांचा कार्यकाळ आहे पहा, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आणखीन 4 मुद्दे पाहूया जेणेकरून परत TCSने यांच्याकडे लक्ष दिलेलं आहे। म्हणजे विचारलं दुसरा प्रश्न तर आपला तो बरोबर येऊन। कार्यकाळ जो आहे 1926 ते 2004 आहे। जन्मस्थान आहे रघुराजपूर ओडिसामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। केलुचरण महापात्र जे आहेत ते नृत्य प्रकार ओडिसी शास्त्रीय नृत्य याच्याशी संबंधित आहे। ओडिसी नृत्याचे पुनर्जीवन करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे। मी तुम्हाला सांगितलं की आपण जे आहे प्रत्येक प्रश्न म्हणजे तो तुमच्या लक्षात राहण्यासाठी चित्ररूपाने म्हणजे आपण पाहून आणि ऐकून हे स्मरणात राहण्याची क्रिया किंवा परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला ते सरांनी सांगितलं होतं म्हणजे ते इमेज वगैरे लगेच आपल्या समोर येते। तर केलुचरण महापात्र जे आहेत तर ते ओडिसी जे नृत्य आहेत त्याच्याशी निगडीत आहे। या ठिकाणी 1966 संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। 74ला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर 88ला पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि 2000ला पद्मविभूषण आणि कालिदास सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला जे तिकीट आहे पोस्टाचं ते देखील त्यांच्या स्मरणार्थ इथं काय केलेलं आहे प्रकाशित केलेलं आहे। तर 10 रुपयाचं तिकीट पण तुम्हाला इथं दिसतंय 2023 मधलं। चला पुढचा प्रश्न उत्तर द्यायचं आहे लगेच। प्रश्न वाचल्यानंतर परीक्षेला आलेलेच प्रश्न घेतलेले, दुसरे प्रश्न नाहीत, याची नोंद घ्या सगळ्यांनी। कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय
हे खालीलपैकी टिंबटिंब वास्तुकलेचे उदाहरण आहे. टाऊन हॉल जे आहे कोल्हापूरचं ते कशाचं उदाहरण आहे? निओगॉथिक आहे, नगर आहे, जैन आहे आणि द्रविड पद्धतीचं आहे. कोणत्या पद्धतीचं टाऊन हॉल आहे? तर आपली जे मंदिरं असेल तर द्रविड शैली वगैरे त्याच्यातले मंदिरांचे प्रकार विचारतात किंवा ह्या इमारती याच्यावर विचारले जातात प्रश्न. तर हे आपल्याला वाटतं हे कोणत्या ठिकाणाहून विचारलं, तर हे लक्षात घ्या. तुम्हाला हे जे प्रश्न आहे हे कुठे मिळतील? बऱ्याच वेळा आपण बुक म्हणतो, अमुक म्हणतो, माझं वापरा. एक लक्षात घ्या, जे परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे असं एक लुसेंटचं बुक आहे, हिंदीमधलं प्रश्नांचं बुक आहे. त्याच्यातले फक्त प्रिव्हियस इयरचे म्हणजे रेल्वेला, पोस्टाला, बँकेला विचारलेले RRBला वगैरे जे विचारलेले आहेत ते प्रश्न पहा. ते प्रश्न तिथून घेतलेले आहेत आणि मी ते देखील तुम्हाला ॲड केले, म्हणजे तुम्ही नाही पाहिलं तरी चालणार आहे. परंतु जर तुम्हाला सेल्फ काही गोष्टी करायच्या असेल तर ते तुम्ही घ्या. निश्चितच परीक्षा झाल्यानंतर तुम्ही आठवण कराल की हां सर म्हटले होते आणि मी काय काय वाचू. त्याच्यापेक्षा सरांनी खूप योग्य पुस्तक सांगितलं की एवढंच आणि प्रिव्हियस प्रश्न जे आहेत ते वाचा. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे द्यायचं प्रत्येकाने निओगॉथिक जे आहे तर या प्रकाराशी संलग्न आहे टाऊन हॉल कोल्हापूरचा. ती स्थापना 1945-46 मध्ये झाली होती आणि उद्देश काय होता पहा त्याचा? ब्रह्मपुरी येथील उत्खननात सापडलेल्या सातवहन आणि शिलाहार बहामनी काळातील कलाकृतींचं जतन करणं. टाऊन हॉल इमारत ही निओगॉथिक प्रकारातील असून ब्रिटिश अभियंता चार्ल्स मॅन यांनी बांधली आहे. तर पहा इथं ही कोल्हापूर टाऊन हॉल तुम्हाला दिसत आहे. थोडीशी रचनेवरून तुमच्या लक्षात येईल. आणि अशा इमारती कोणत्या बरं भारतात दिसत आहेत का तुम्हाला? आठवत आहेत का कोणत्या कोणत्या इमारती? पहा बरं कोणत्या कोणत्या इमारती आहे. तर याला हिंदू शैली असं देखील म्हणतात निओगॉथिकला. तर याच्यामध्ये मद्रास उच्च न्यायालयाची इमारत आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे मुंबई येथील, व्हिक्टोरिया मेमोरियल कोल्हापूरचं हे देखील निओगॉथिकमध्ये आहे, गेटवे ऑफ इंडिया आहे त्याच्यामध्ये, आणि हॉटेल ताजमहल, म्हैसूर पॅलेस हे सगळे निओगॉथिकमध्ये येतात. म्हणजे पहा हे आपल्याला कळणं किंवा माहीत असणं गरजेचं आहे. त्याला हिंदू शैली असं देखील म्हटलं जातं. तर या ठिकाणी तुम्हाला हे दिसेल. तर इथं पहा ताजमहल आहे. तर सगळ्यांचं स्वप्न असेल की ताजमहलमध्ये जाऊन एकदा जेवण करावं, नाही जेवण तर चहा तरी प्यावं. तर त्यासाठी आपल्याला अगोदर तलाठी व्हावं लागेल किंवा बाकीचे सरळ सेवेची परीक्षा पास व्हावी लागेल. तलाठी झाल्यावर तर 100% तुम्ही जाऊ शकणार ताजमहलमध्ये. ताजमहल, मद्रास उच्च न्यायालय, कलकत्त्याचं व्हिक्टोरिया मेमोरियल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे पहा हे सगळे थोडंसं प्रकारावरून तुमच्या लक्षात येते कशा इमारतीत या, बरोबर ना? ठीक आहे नाही? तर हे जे आहेत हे सगळे निओगॉथिकमध्ये येतात. तर हे सांगितलेली थोडीशी माहिती. जे नंबर आहेत पहा इथं 98 50 390 297 आणि 94 23 200 115. कोणतीही अडचण असू द्या सरळ कॉल करू तुम्ही शकता. तलाठी आणि सरळ सेवा, झेडपी, कृषी सेवक वगैरे सगळ्यांचं बेसिक खूप ज्याला म्हणूया आपण मार्गदर्शन जे आहे तुम्हाला आत्ता ज्या पद्धतीने आपण इथं घेतो आहे त्याच पद्धतीने प्रत्येक पॉईंट तुमचा क्लिअर केला जातो. निश्चित एकदा संपर्क साधा. यामध्ये वेगवेगळ्या बॅच आहेत. आता अभियोग्यता जी झाली त्यामध्ये देखील मुलांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत. त्याच्यानंतर केंद्रप्रमुखची बॅच चालू आहे. तर या सर्व बॅच या ठिकाणी आहेत. चला कंटिन्यू करूया वेळ न घालवता. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? जहालमतवादी नेते. आता वेगामध्ये जाऊया, पटपट तुम्ही उत्तर द्यायचे. बाळ गंगाधर टिळक, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि गोपाळ कृष्ण गोखले. तर उत्तर आहे याचं बाळ गंगाधर टिळक. तर जहालमतवादी जे धोरण होतं, स्वदेश आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. ते कार्यपद्धती बहिष्कार आणि सत्याग्रह करत होते. लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय, ज्याला आपण लाल, बाल आणि पाल म्हणतो. आणि त्याचबरोबर हे एक नाव लक्षात घ्या, अरविंद घोष जे आहेत हे जहालमतवादी होते. त्याच्यानंतर मवाळ नेत्यांमध्ये सनदशीर मार्गाने घटनात्मक सुधारणा टप्प्याटप्प्याने करण्यामध्ये त्यांचा भर होता. याच्यामध्ये दादाभाई नौरोजी असतील, महादेव रानडे असेल, बद्रुद्दीन तय्यब असेल, गोपाळकृष्ण गोखले असेल, ॲलन ह्यूम असेल आणि फिरोजशाह मेहता असेल, व्योमेशचंद्र बॅनर्जी असेल, हे जे सगळे मवाळ नेते होते. आणि जहाल नेत्यांमध्ये लाल, बाल, पाल. पुढचा प्रश्न, जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा ते
आकृतिबंध टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. विचारलेला प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि किती मार्क तुम्ही वही पेन तर ठेवायला सांगितलेलंच आहे मी तुम्हाला. लास्टला पाहायचं किती मार्क पडले आणि कमेंटमध्ये टाकायचं आहे किती मार्क्स पडलेत म्हणून. आणि आपली ही अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि यावरून समजून घ्यायचं काय येणार आहे आपल्याला. नद्यांचा प्रश्न येणार आहे, त्यामध्ये याचं उत्तर आहे पहा. इथं थोडंसं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे इथं जे आहे पॅरलल, ज्याला समांतर प्रणाली म्हटलं जातं. यानंतर वृक्षाकार प्रणाली असं म्हटलं जातं. यानंतर केंद्रोत्यागी प्रणाली म्हटलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणचे मग हे समांतर त्याचे सब पॅरलल वगैरे असे भाग या ठिकाणी आहेत. आता इथं पहा शाखाकृती आहे, त्याच्यानंतर अभिकेंद्री आहे, अरीय आहे आणि जाळीचे आहे. म्हणजे काय झालं, जेव्हा नद्या त्यांचं पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यामध्ये सोडतात, अशा पद्धतीने तलाव इथं असेल किंवा खळगा असेल इथं सोडतात पाणी आणि असं नदी वाहत जाते पुढे. म्हणजे इथं एकत्र येतात किंवा इथं हे पाणी येतं, त्याला काय म्हटलं जातं, केंद्र आलं म्हणजे अभिकेंद्र आहे का नाही. केंद्र त्यागी म्हणजे केंद्रापासून दूर जाणं, म्हणजे एखादा डोंगर आहे तिथून दूर जातं, केंद्र त्यागी म्हणायचं. केंद्र सारी म्हटलं जातं, सारी त्यागी. आणि इथं काय होतं, अभिकेंद्रिक म्हणजे केंद्राकडे येतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला त्याचं उत्तर अभिकेंद्रीय आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे. म्हणजे तुमची परीक्षा चालू झाली थोडक्यात हॉल तिकीट येण्याच्या अगोदर असं म्हटलं तरी चालेल. पुढं इतिहासाचा प्रश्न. छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता. ते महाराष्ट्रातील टिंबटिंब येथील होते. रंगो बापूजी कोणत्या ठिकाणचे होते? उत्तर द्यायचं आहे. आता मी पटपट घेतो, तुम्ही मात्र पॉज करून उत्तर द्यायचं आहे विचार करून. तर त्याचं उत्तर आहे रंगो बापूजी या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला आणि ते आहे सातारा या ठिकाणचे. पुढचा प्रश्न साताऱ्याचे त्यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहूया. साताऱ्याचे छत्रपती दुसरे शाहू यांचे पुत्र छत्रपती प्रतापसिंह भोसले जे आहेत हे होते. राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांचं छत्रपती पदावरून म्हणजे गादीवरून त्यांना हटवलं. तेव्हा छत्रपती प्रतापसिंह यांनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी आपले वकील होते ते रंगोजी बापूजी यांनी इंग्लंडला पाठवले, परंतु त्यांच्या हाती तिथं निराशा आली आणि मग त्यानंतर त्यांनी 1857च्या उठावामध्ये भाग घेण्याचं ठरवलं. त्यानंतर भारतातील राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आलेले आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकाराशी निगडीत म्हणजे राज्यघटनेचा प्रश्न सांगायचं उत्तर याचं आहे कलम 32A हे वगळण्यात आलेलं आहे. तर ही घटनादुरुस्ती आहे 43वी घटनादुरुस्ती आणि 1977 अन्वये काही कलमे रद्द करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी जी आहे तर 1978 रोजी त्याची अंमलबजावणी केली. चला नोंद करून ठेवायची वहीमध्ये आणि उत्तर पण द्यायचं आहे. खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे? एकनाथांची साहित्यकृती बुधभूषणम आहे, शिवभारत आहे, भावार्थ रामायण आहे का भावार्थ दीपिका आहे? आणि हे सगळे प्रश्न परीक्षेला विचारलेले. बुधभूषणम जे आहे तर ते छत्रपती संभाजी महाराज जे आहे त्यांच्यावरील पुस्तक आहे. शिवभारत कवी परमानंद यांनी लिहिलेलं आहे. हे छत्रपती म्हणजे बुधभूषणम हे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेलं आहे. शिवभारत हे कवी परमानंदांनी लिहिलेलं आहे. भावार्थ दीपिका भगवद्गीतेचं जे विश्लेषण आहे संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे, ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतो. आणि भावार्थ रामायण हे जे आहेत तर ते लिहिलेलं आहे संत एकनाथ महाराज यांनी. त्याचं उत्तर आहे भावार्थ रामायण संत एकनाथ महाराज. कार्यकाळ पहा त्यांचा इथं दिलेलं. कार्यकाळाची काय गरज नाही, फक्त माहितीसाठी दिलेलं. पण जन्मस्थान, आईचं नाव, वडिलांचं नाव असं मात्र विचारलं जातं. तर पैठणचे होते, आई रुक्मिणीबाई होत्या, वडील सूर्यनारायण हे होते. त्याच्यानंतर तत्त्वज्ञान जे वारकरी संप्रदायाशी निगडीत ते होते. आणि साहित्य जे आहे एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत असेल, भावार्थ रामायण असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल, हस्तमलक असेल, स्वात्मा सुख असेल, आनंद लहरी आणि गीतासार हे एकनाथ महाराजांचे साहित्य आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखोमेळांचे स्मारक बांधले? संत चोखोमेळांचे स्मारक कोणी बांधले? तर गुरु रामदास यांनी बांधले, संत एकनाथांनी, संत नामदेवांनी, संत ज्ञानेश्वरांनी. तर याच्यामध्ये संत नामदेव यांनी काय केलेलं आहे
चोखोमळा यांचे स्मारक बांधलेले आहे। तर त्यांच्या संदर्भामधील जी माहिती आहे तर ते नामदेव आहे, संत नामदेव हे नरसीचे होते, हिंगोली या ठिकाणचे, भाषा मराठी, भजनासाठी वगैरे, आणि मृत्यू पंढरपूर या ठिकाणी झाला त्यांचा। आणि रचना जे आहे तर याच्यामध्ये हे एक महत्त्वाचा भाग आहे पहा, तर गुरुग्रंथ साहिबमध्ये कोणाच्या रचना आढळतात, श्लोक आढळतात हे विचारतात आपल्याला। शिखांचा धर्मग्रंथ आहे त्याच्यामध्ये नामदेवांच्या जे श्लोक रचना ज्या आहेत त्या आपल्याला आढळतात। आणि जे चोखोमेळा होते हे चोखोमेळा मेहुणापुरी या ठिकाणचे होते, देऊळगाव राजाजवळ बुलढाणामधले, आणि त्यांचे गुरु होते संत नामदेव। चोखोमेळा मूळ नाव जे आहे चोखोमेळा महार, समाधी आहे संत नामदेव यांची पंढरपूर येथे त्यांनी बांधली, आणि वास्तव्याला ते मंगळवेढा पंढरपूर या ठिकाणी होते संत चोखोमेळा आहेत। चला तर पुढचं जे आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 200पेक्षा कमी आहे? महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता 200पेक्षा कमी कोणाची आहे? उत्तर द्यायचं आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग। तर सर्वाधिक घनता कुठे आहे मग? तर मुंबई उपनगरची सर्वाधिक घनता आहे 20,980 पहा। मुंबई शहराची घनता आहे 19,000 आणि ठाण्याची आहे 1157। सर्वात कमी घनता कुठे आहे? गडचिरोली, पण याच्यात गडचिरोली पर्याय नव्हता, आपल्याला सांगितलं होतं 200पेक्षा कमी, तर 200पेक्षा कमी जे आहे तिथं तिन्ही दिसतात आपल्याला 200पेक्षा कमी। एक गडचिरोली सगळ्यात कमी 74, मग सिंधुदुर्ग 163 आहे, आणि आपलं उत्तर इथं मग सिंधुदुर्ग सोडलं तर नाही कोणतं, चंद्रपूर एक होतं तर चंद्रपूर नाही ह्याच्यामध्ये, म्हणजे 200पेक्षा कमी घनता असणारं सिंधुदुर्ग हे उत्तर झालं आपलं। चला प्रश्न बरोबर येत आहेत, चुकत आहे, लोकसंख्येचा अभ्यास करायचा, मी लोकसंख्येचा व्हिडिओ टाकलेला आहे तो पहा, भारताचा टाकलेला आहे आणि लोकसंख्येचा आता महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा पण टाकतो तो पहा, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। टिंबटिंब पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत, तर सह्याद्री, पूर्वांचल, अरवली आणि सातपुडा महाराष्ट्राचा कणा सह्याद्रीच्या रांगा। आणि आत्ता परत वनरक्षकच्या वेळेला विचारला होता की अरबी समुद्र आणि दख्खनचं पठार यांच्यामध्ये कोणत्या पर्वतरांगा आहे, म्हणजे असं पहा प्रश्न विचारला जातो सह्याद्रीवर। तर सह्याद्री जो आहे तो पृथ्वीच्या भविष्यमूलक क्रियेमुळं, म्हणजे जे काय म्हणूया भेगी उद्रेक ज्वालामुखी जो आहे त्यांच्यापासून झालेला आहे। पुढचा प्रश्न, अरवली पर्वतरांग पहा, इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही मी PDF टाकतो ती व्यवस्थित वाचा, तुमच्या नोंद करून घ्या। पुढचा प्रश्न आहे, आपल्याला टेस्ट जी आहे ती पाहिजे किती मार्क पडत आहेत? महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराज काळापूर्वी शेवटचे समृद्ध सत्ता कोणाची होती? मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणाची सत्ता होती? तर त्याचं उत्तर तुमचं झालं असेल देवगिरीचा किल्ला दिसतोय, यादव जे आहेत त्यांची आहे। चला पुढचा प्रश्न जो आहे, काय वाचायचं ते याच्यावरून कळून घ्या। अर्थशास्त्र, अर्थसंकल्प करायचाच क्रिये, मार्क मिळवायचे जे केला अर्थसंकल्प करा, हे प्रश्न मी त्यासाठी घेतोय, हे करायचेच आपल्याला, आणि मी पण तुम्हाला ते कंटिन्यू ठेवणार आहे। आज टेस्ट फर्स्ट आहे, उद्या परवा अशी कंटिन्यू आपण टेस्ट टाकत राहूया, जसं मला वेळ मिळेल तसे मी ती टाकतो। सर्वांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा, मार्क मिळवा, जॉईन व्हा। 2021च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार किती नाशवंत उत्पादनांचा समावेश करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार केला? ग्रीन योजनेचा विस्तार किती नाशवंत पदार्थांचा समावेश केला? तर त्याचं उत्तर इथं आहे 22 नाशवंत पदार्थांचा समावेश करण्यात आला, आणि सुरुवातीला जे पिकं होते ती 3 होते, आणि आता त्याच्यामध्ये कितीचा समावेश केलेला आहे? 22चा। तर ते कशासाठी या ठिकाणी तुम्हाला वाचून घ्या सगळं व्यवस्थित। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय, चला पटकन उत्तर सांगायचं आहे, वॉशिंग्टन DC या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय आहे। तर स्थापना जे 1945मध्ये झाली, अमेरिकेमध्ये त्याचं मुख्यालय आहे। संचालक जे आहे क्रिस्टलिना संचालक आहेत। प्रथम व्यवस्थापकीय संचालक जे आहेत त्या गीता गोपीनाथ हे आहे। आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे, आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्याला चालना देणं हे त्याचा उद्देश आहे। चला उद्देश वगैरे पण लक्षात ठेवायचा आहे। ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑल इंडिया मुस्लिम लीग 1906,
तर ही कशासाठी झाली पहा. ऑल इंडिया मुस्लिम लीग वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळालेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश घाबरले. फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं फंडा त्यांनी वापरला आणि मुसलमानाचे हितसंबंध जपण्यासाठी व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना केली आणि भारतात फोडा आणि राज्यकाराचं राजकारण त्यांनी अवलंबलं. लीगच्या संस्थापकांमध्ये आगा खां, मोहसिन उल मुल्क, नवाब सलीमुल्ला आणि इतर जमीनदार आणि सरंजाम यांचे वर्चस्व होतं. म्हणजे पहा, सगळे एकोप्याने लढत होते राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून, पण त्यांना फोडून म्हणजे गट केला आणि मग त्याचाच पुढं काय केलं त्यांनी फायदा घेतला. मद्रासमधील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता? चला 15 पैकी किती बरोबर आले तुमचं? ब्राह्मो समाजाशी होता, प्रार्थना समाज, युवा बंगाल आंदोलन, रामकृष्ण मिशन. कशाशी संदर्भ आहे? ब्राह्मो समाजाशी. मद्रासमधील वेद समाज हा ब्राह्मो समाजाशी निगडित आहे. पुढचा प्रश्न, वेद समाज याची स्थापना 1964 मध्ये झाली. संस्थापक केशवचंद्र सेन, के श्रीधरलू नायडू आणि ठिकाण मद्रासमध्ये. प्रेरणा ब्राह्मो समाजाकडून. तर ब्राह्मो समाज जो आहे तो स्थापना 1828 मध्ये झाली. संस्थापक राजाराम मोहन राय होते याचे आणि ठिकाण कोलकाता या ठिकाणी. आणि त्यांचं वृत्तपत्र आहे ब्रह्मॅटिकल मॅगझिन, हे त्यांचं वृत्तपत्र आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते सातवाहन राजाच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे? तर सातवाहन राजे म्हणजे जे महाराष्ट्राशी निगडित जे राजे आहेत, तर मध्ये ज्या परीक्षा झाल्या त्याच्या प्रत्येकाला 2-2 प्रश्न होते की सातवाहन जे घराणं आहे त्याचा प्रमुख कोण, संस्थापक कोण. तर सातवाहनांचा प्रमुख जो आहे तो सिमुक आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे बॅचमध्ये सगळं डिटेल व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट, जास्त फापट पसारा नाही, जे आवश्यक आहे ते बरोबर सगळं घेतलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाच्या राजधानीचे प्राचीन नाव होते? सातवाहनांची राजधानी महाराष्ट्रामध्ये सातवाहन राजे होते. सिमुक हा त्याचा संस्थापक होता आणि प्रतिष्ठान म्हणजे पैठण जी आहे ही त्याची काय होती? राजधानी होती. तर इथं मूळ पैठण आहे. राजा सिमुक हा त्याचा संस्थापक होता आणि 30 राजांनी राज्य केले. 230 इसवी सनापूर्वी आणि इसवी सन नंतर 230 असं 460 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे. तर प्रश्न इथं आहे वरती पहा. लोसूंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते? लोसूंग कोणती जमात सहभाग घेते? चला, कोल आहे, भरिया आहे, भिल आहे, भुतिया आहे. तर त्याचं उत्तर आहे भुतिया. लोसूंग उत्सवामध्ये प्रामुख्याने सिक्कीम राज्यातील भुतिया जमातीचे लोक सहभागी होतात. शेतकरी आपल्या पिकांच्या काढणीसाठी हा उत्सव साजरा करतात. तर इथं पहा, लोसूंग महोत्सव तुम्हाला या ठिकाणी दिसेल. भुतिया जमातीचे सिक्कीममधील त्यांचा जो महोत्सव आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय. जसं आपण हॅप्पी दिवाळी तसं यांचा हॅप्पी लोसूंग जो महोत्सव आहे तो. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या सर्वाधिक आहे? म्हणजे परत पहा, लोकसंख्येचा आणखीन दुसरा प्रश्न विचारला आणि माझा एक अंदाज आहे लोकसंख्या, नृत्य, त्याच्यानंतर पुस्तकं, परत एकदा त्याच पद्धतीचा पॅटर्न राहणार आहे. याचा व्यवस्थित अभ्यास करा. याच्या मी लोकसंख्येचा व्हिडिओ टाकलेला आहे पहा, त्याच्या PDF पण मी टेलिग्रामला देणार आहे. खाली मी तुम्हाला सांगितलं, परंतु जॉईन करून घ्या. फायदा जास्तीत जास्त घ्या. मी सगळं कलेक्ट केलं, तुम्हाला वाचायचं आहे. फापट पसारा वाचत बसू नका. आता वेळ कमी आहे. लुसेंटचं पुस्तक घेता आलं तर ते घ्या. त्याच्यातले सगळं वाचू नका. क्वेश्चन आणि ॲन्सरचंच बुक घ्या. त्याच्यात 2 आहे, क्वेश्चन ॲन्सरचं घ्या आणि त्याच्यातले जे क्वेश्चन आहे आणि प्रिव्हियस इयरचे लेटेस्ट जे प्रश्न आले तेवढे काय करून टाका, वाचून टाका. याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं काही सगळ्यात खास अनुभव असा येईल की खरंच सर तुम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीने तिथे प्रश्न विचारले जात आहेत. आणि तर आपण हे घेतोयच आलेले प्रश्न पण. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? लोकसंख्या कोणाची जास्त आहे? अमरावती, चंद्रपूर, हिंगोली. तर ठाण्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. 1.1 कोटी म्हणजे 1.10 कोटी म्हणजे 1,10,00,000 लाख असं आहे. त्याला 1.1 कोटी पण म्हणू शकता तुम्ही. ठाण्याची 1.10 किंवा 1.1 कोटी. पुण्याची त्याच्या खालोखाल आहे. हे विभाजनापूर्वी आहे. आता विभाजन नंतर झालेलं आहे. आता इथून पुढची आकडेवारी पालघरसह येईल. मग त्यावेळेला ठाण्याचा नंबर खाली जातो, पुणे 1 नंबरला येतो. मग पण विभाजनापूर्वी 11ची जनगणना म्हणल्यावर पालघर नव्हताच त्यावेळेला, विषय नाही.
मुंबई उपनगराची लोकसंख्या, मग नाशिक आणि मग नागपूर. सिंधुदुर्गचे सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग, लक्षात ठेवा. गडचिरोली त्या खालोखाल 8%, 8.50 लाख, 8 लाख आहे आणि गडचिरोलीची 10 लाख आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहे? विधानसभेची सदस्य संख्या, लोकसभेची सदस्य संख्या, या पद्धतीचे प्रश्न. राज्यघटना. चला उत्तर सांगा. उत्तर सांगा. व्हिडिओ पॉज करत चला आणि मग उत्तर सांगत चला, म्हणजे तुमचा सक्रिय सहभाग राहील. फक्त सहज नका घेऊ. महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे परीक्षेमध्ये. 288 आहे. त्याचबरोबर इतर माहिती तुम्हाला बरोबर सांगितली जाते. विधानसभेमध्ये निर्वाचित 288 सदस्य असतात. मग आपल्याला विचारलं जातं विधान परिषदेला किती? लगेच तुम्हाला इथं 78 विधान परिषदेला आहे. मग अनुसूचित जाती, पहा प्रश्नपत्रिका खूप असतात त्याच्यामुळे खूप सखोल पण जातात ते. अनुसूचित जाती SCच्या 29 जागा असतात. त्याच्यानंतर सर्वसाधारण सदस्य विचारतात, लक्षात घ्या. हे सगळे महत्त्वाचे स्लाईड आहे. 234 सदस्य सर्वसाधारण असतात आणि अनुसूचित जमाती आहेत STचे 25 आहे. प्रत्येक आकडा लक्षात ठेवा. इथं या ठिकाणी 78 सदस्य, निर्वाचित 5/6 सदस्य असतात आणि नामनिर्देशित जे असतात ते 1/6 सदस्य असतात. तर तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करा व्यवस्थित. वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असतात? वित्त आयोगाचे सदस्य, प्रश्न पहा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करा. 1 अध्यक्ष, 4 इतर, 1 अध्यक्ष, 5 इतर, 1 अध्यक्ष, 3 इतर, 1 अध्यक्ष, 2 इतर. चला, त्याचं उत्तर आहे 1 अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य असतात आणि याची स्थापना 280 कलमानुसार होते. 1 अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य असतात. नेमणूक राष्ट्रपती करतो. दर 5 वर्षांसाठी त्यांचे कार्यकाल असतो आणि सध्या अध्यक्ष जे आहेत तर ते नंदकिशोर सिंग, NK सिंग असं पण येऊ शकतं परीक्षेला. NK सिंग जे आहेत तर त्याचे अध्यक्ष आहेत. तर या ठिकाणी पहा तुम्हाला NK सिंग जे आहे, नंदकिशोर सिंग, हे वित्त आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला दिसत आहेत. महाराष्ट्रातील खालीपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? कृष्णा खोऱ्यात कोणता जिल्हा येत नाही? पुणे येत नाही, सोलापूर नाही, सातारा नाही, रत्नागिरी नाही. पुणे पण येतो, सोलापूर पण येतो, सातारा पण येतो आणि रत्नागिरी मात्र येत नाही. तर उगम जे आहे महाबळेश्वर साताऱ्याला, म्हणजे सातारा त्याच्यात आला लगेच साहजिकच. लांबी आणि पुणे वगैरे, भीमा नदी वगैरे, भीमाशंकर पुण्यात उगम पावते. आणि खोरं कशाला म्हटलं जातं? ही नदी आणि इथं भीमा नदी. मग इकडच्या जिल्ह्यात जरी आलं तर हा खोरं असतं, हे कृष्णेचं खोरं, हे लक्षात घ्या. खोरं म्हणजे सगळा भाग, ज्याला पाणी येतं तेवढा भाग, कॅचमेंट एरिया जो म्हणतो आपण. तर पुणे पण आहे त्याच्यामध्ये. लांबी 1400 किमी आहे, 282 महाराष्ट्रात लांबी आहे. उपनद्या कोणत्या आहेत? कोयना, म्हणजे कोल्हापूर वगैरे भागाला ऑटोमॅटिक. कोयना, कोल्हापूर, सांगली, सातारा तो भागाला. कराड, सांगली, नृसिंहवाडी. नदीकाठ जे खोरं आहे ते सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. म्हणजे पंचगंगा जी नदी आहे ती कोल्हापूरची, म्हणजे ऑटोमॅटिक कोल्हापूर जिल्हा देखील या कॅचमेंट एरियामध्ये, खोऱ्यामध्ये आलेला आहे. तर खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे? जमातीवर प्रश्न. गोंड आणि भिल्ल. तर उत्तर पॉज करून द्या, मी लगेच सांगायला सुरुवात करतो. तर ह्या दोन्ही पण जमाती ज्या आहेत तर त्या महाराष्ट्रामधल्या मुख्य जमातीच आहेत. कोणकोणत्या आहेत? आणखीन भिल्ल आहे, गोंड आहे, कोरको आहे, वारली आहे, कोलाम आहे, ठाकर आहे, कातकरी आहे, महादेव कोळी आहे. तर पहा, मी थोडंसं पटपट यासाठी सांगतोय, तुमचा वेळ वाचावा, जास्तीत जास्त माहिती तुम्हाला ती मिळावी, म्हणजे प्रश्न आपले व्हावेत सगळे आणि ते कमी वेळात जास्त व्हावेत. म्हणून हे तुम्हाला आणखी सखोलमध्ये पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, नोट डाऊन देखील करू शकता. इथं भिल्ल जे आहे ते सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये आहे, नंदुरबार, जळगाव वगैरे ठिकाणी. गोंड गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारामध्ये आहे. कोरको अमरावती मेळघाटात आहे. वारली ठाण्याकडे आहेत. त्याच्यानंतर कोलाम सातपुडा पर्वतीय प्रदेश, लक्षात घ्या हे महत्त्वाचंच आहे. ठाकर पुणे, ठाणे, अहमदनगरमध्ये, नाशिक, रायगडमध्ये. कातकरी ठाणे, नाशिक, रायगडमध्ये आहेत आणि महादेव कोळी आहेत पुणे, ठाणे, नाशिक आणि रायगड या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा प्रत्येकाने, ते तितकं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रथिन संश्लेषणासाठी पेशींमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? म्हणजे प्रथिन संश्लेषणासाठी पेशींमध्ये खालीलपैकी आंतरद्रव्य जालिका, विज्ञानाच्या संदर्भामध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचं काय आहे महत्त्वाचं? पेशीचं महत्त्वाचं अंग आहे. पेशीला आधार देणं, प्रथिने व मेधांचे संश्लेषण व वहन करणं हे त्याचं काम आहे आणि विषारी पदार्थ बाहेर
टाकणं हे त्याचं काम आहे। त्यानंतर पुढचं, महाराष्ट्रात मंत्रिपरिषदेतील खात्याचे वितरण हे टिंबटिंब करतात। खात्याचं वितरण कोण करतात? मंत्रिपरिषद, म्हणजे मंत्रिमंडळ म्हणूया आपण त्याला। तर मंत्रिमंडळाचं जे आहे खात्याचं वितरण, वाटप म्हटलंय तर वाटप हे मुख्यमंत्रीच करतात आणि मग त्यांना शपथ जे आहेत तर ते राज्यपाल देतात। त्यानंतरचा पुढचा शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती बा? हे पण विचारलं। जिल्ह्यांची संख्या सगळ्यांनाच माहीत आहे। तर जिल्ह्यांची संख्या 36 आहे, पण त्याबरोबर महत्त्वाची माहिती, प्रशासकीय विभाग किती आहेत? 6 आहेत, जिल्हे 36 आहेत, तालुके 355 आहेत, ग्रामपंचायती 27,800 हे पण विचारतात, लक्षात घ्या। 27,832 ह्या ग्रामपंचायती आहे, पंचायत समिती 351 आहे आणि जिल्हा परिषदा ज्या आहेत तर त्या 34 जिल्हा परिषदा आहेत। त्याच्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना ग्रामीण भाग नसल्यामुळे जिल्हा परिषदा नाहीत, कारण जी प्रशासकीय रचना आहे ग्रामीण प्रशासकीय रचनेमध्ये जिल्हा परिषदा येतात। तर या पद्धतीने पहा, मी सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुमचे घेतलेले आहेत। तर याच पद्धतीने आपण परत पुढची टेस्ट असंच या पद्धतीने तुम्ही थोडंसं पॉज करून पाहू शकतात। वेगाने कमी वेळामध्ये जास्त तुमचा काय होणार आहे, तुम्हाला प्रश्न मिळणार आहे, अभ्यास जास्त होणार आहे। ही टेस्ट फर्स्ट झाली, सगळ्यांनी खाली कमेंटमध्ये तुमचे मार्क सांगायचे। पाहूया आपण पहिल्या टेस्टला किती। याच्यानंतर आता उद्या किंवा परवा मी परत पुढचा व्हिडिओ टाकतो। त्याचबरोबर माहितीचे हे प्रश्न पाहून आपल्याला जे पॉईंट महत्त्वाचे वाटले, हे TCSने विचारलेले प्रश्न आहेत आत्तापर्यंत, त्या पद्धतीने आपण अभ्यास करूया। तुम्हाला कमी वेळामध्ये खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओला काय करा, तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची जे बेल आहे ती पण दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक मात्र जरूर करा। धन्यवाद।